नमस्कार सर्वांना, आपल्या अपर्णा हेगडे ब्लॉग्स चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच झटपट आणि टेस्टी रवा उत्तप्पा। त्या अगोदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। सर्वात पहिले मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 वाटी दही घेतलेला आहे। आंबट दहीचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर ते छानपैकी जे आपण वाटी घेतलेली होती ना दह्यासाठी, त्याच्यामध्येच आपल्याला पाणी घेतलेलं आहे आणि ते थोडंसं पाणी घेऊन मी ते छानपैकी मिक्स केलेलं आहे। आणि आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे की जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही। आणि त्यानंतर मी ते छानपैकी हलवून रेस्ट करायला ठेवलेलं आहे 1 तासासाठी। आणि रेस्ट करून झाल्यानंतर परत ते 5-10 मिनटं असं मिक्स करायचं आहे। रवा उत्तप्पाच्या पिठामध्ये मी टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे। रवा उत्तप्पाची कन्सिस्टन्सी आपल्याला डोसाचं जसं पीठ असतो ना त्याप्रमाणेच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्यानंतर पॅन आपल्याला गरम करत ठेवायचं आहे गॅसवर आणि छानपैकी त्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि टिश्यू पेपरने ते तेल सगळीकडून पुसायचं आहे। आणि आपल्याला उत्तप्प्याचं पीठ आपल्याला त्या पॅनमध्ये पसरवायचं आहे आणि जास्त आपल्याला डोशासारखं करायचं नाही आहे, पातळ असं जाडसरच असं ठेवायचं आहे। वरून आपल्याला बारीक केलेला कांदा, कोथिंबीर, मिरची आणि पिवळ्या कलरची ढोबळी मिरची ती टाकलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं बाजूला तेल सोडलेलं आहे आणि मध्ये पण असं तेल थोडंसं सोडायचं आहे आणि छानपैकी गोल्डन होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। म्हणजे छान सोनेरी होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। पहा, आपल्या रवा उत्तप्प्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आणि छानपैकी क्रिस्पी पण झालेला आहे। दोन्ही बाजूने छानपैकी असं भाजायचं आहे। असेच बाकीचे पण मी उत्तप्पे तयार करीत आहे आणि आता आपले उत्तप्पे रेडी झालेले आहेत। असे गरमागरम आणि टेस्टी रवा उत्तप्पा तयार झालेले आहेत। हे तुम्ही चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता। नाश्त्यासाठी तर हा खूप झटपट आणि हेल्दी पर्याय आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि तुमच्या कुटुंबियांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।